तुमचे सामाजिक जीवन, तुमचे काव्यरचना यावर अधिक चर्चा करू. तर एक कवयित्री म्हणून महाराष्ट्रामध्ये आपली एक कविता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजली होती आणि आजच्या मुलाखतीची सुरुवात देखील आपण याच प्रेमाच्या गजलीपासून करूया. मी आपल्याला विनंती करतो, जर आपली कविता गझल जन्म मला तू द्यावा अंगण ही जर आमच्या समोर सादर वाचले मी. कारण सर्वात आधी सगळ्यांना नमस्कार. इथे उपस्थित जे मान्यवर आहेत त्या सगळ्यांना वंदन. मुळात व्हायरल म्हटलं की मला ते कसा धरावा नेम तुझ्यावरच आठवतं आणि प्रचंड लाज येते ते सादर करताना. सो थँक्यू सो मच की तुम्ही दुसऱ्या गजलीची फरमाईश केली. जन्म मला तू द्यावा आंदन पुढल्या जन्मी. जन्म मला तू द्यावा आंदन पुढल्या जन्मी. या जन्माची नको आठवण पुढल्या जन्मी. या जन्माची नको आठवण पुढल्या जन्मी. राग शोधतो. तर तुमच्या मते प्रेमाची व्याख्या काय आहे? हे भगवंता, प्रेमाची प्रत्येकाची आपली व्याख्या असते. आईचं लेकरावर असतं, लेकराचं आईवर असतं, नवऱ्याचं बायकोवर असतं, भावाचं बहिणीवर असतं, कुणाचं शेजाऱ्यावर असतं, कुणाचं शेजारणीवर असतं. सो ती काही एका ओळीत बांधावी अशी व्याख्या नाही आहे. पण प्रेम ही गोष्ट खूप सुंदर आहे, खूप डिवाईन आहे. ती तुम्हाला मागे नाही खेचत, ती तुम्हाला पुढे घेऊन जाते, ती तुमची ऊर्जा बनते, ती बळ पुरवते. त्यामुळे माझ्यासाठी प्रेमाची व्याख्या काय आहे यापेक्षा प्रेम किती सुंदर पद्धतीने तुम्हाला सपोर्ट करू शकतं हे जास्त महत्त्वाचं आहे. प्रेम काय आपापली प्रत्येकाची व्याख्या असतेच ठरलेली. छान मॅम. मला कायम हा प्रश्न पडतो की ही जी कविता सुचायची सुरुवात नेमकी कुठून होते? प्रत्येक कवीचा अनुभव त्याच्या आयुष्याचा हा वेगळा असतो. त्या अनुभवाच्या माध्यमातून कवितेचा गाभा निर्माण होतो. तर ती गाभा निर्माण होण्याची प्रक्रिया तुमच्या बाबतीत कशी होती? खरं सांगू का, माझा कवितेचा प्रवास हा पुन्हा 15 वर्षांचा आहे. 2010 पर्यंत मी एकही ओळ लिहिलेली नव्हती. त्यामुळे सुरुवातीचा कशाला, मी अजूनही शिकतेच आहे, लिहितेच आहे, त्यात सुधारणा होतेच आहे. आणि मला असं वाटतं मी शेवटपर्यंत शिकतच राहावं. मी पूर्ण झाल्याचं फिलिंग मला कधी येऊ नये. राहिला प्रश्न कवितेचा गाभा आणि हे सगळे खूप मोठे मोठे शब्द घेतले तुम्ही. एक उदाहरण देईल. मगाशी ज्या ओळीवरनं हशा झाला आणि टाळ्या वाजल्या ते की कसा धरावा नेम तुझ्यावर ही जी काही माझी रचना आहे, मी त्याच गजलीविषयी बोलेन. की एक साधा मिसरा मला सुचला होता. एक साधा मिसरा, की मिसरा म्हणजे ओळ. अजून आहे प्रेम तुझ्यावर, एवढीच ओळ होती ती. आता गझल म्हटलं की काफिया आला, रदीफ आला, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. मग अजून आहे प्रेम तुझ्यावर, अजून आहे, ह्याच्या आधीची ओळ काय असायला हवी? का सांगेन मी की अजून आहे प्रेम तुझ्यावर? आणि अचानक ते सुचलं की कसा धरावा नेम तुझ्यावर. म्हणजे एकतर हे तुम्ही वैतागून बोलता, रागाने बोलता, प्रेमाने बोलता. ती ओळ सुचली आणि एकदम ते छान वाटलं मला की कसा धरावा नेम तुझ्यावर. नेम आणि प्रेम, अर्थात मी आधी सगळे कवापी लिहून काढले होते की नेम आहे, सेम आहे, क्लेम, ब्लेम, प्रेम, हे सगळं लिहून काढल्यानंतर मग एक मजेशीर त्यात सुचत गेलं की आता जेव्हा क्लेम हा शब्द येतो, क्लेम म्हणजे मालकी हक्क, क्लेम म्हणजे हे माझं आहे किंवा आपण हां की ज्याच्यावर मी मालकी हक्क दाखवू शकतो किंवा माझं आहे असं सांगू शकतो. मग मी जर तिथं लिहिलं असतं की तू माझाच आहेस म्हणून मी क्लेम केला, त्यात मजा नसती आली. मग तू ऐवज दुसऱ्याचा वेड्या, कसा करू मी क्लेम तुझ्यावर? काय झालं, मी लिहिताना लिहून गेले, याला सत्यतेची कुठलीही पुष्टी नाही, हे मला यात कुठेही मी नाही. फक्त तो जो क्लेम शब्द होता त्याला एक कलाटणी मिळावी म्हणून मी लिहिलं की तू ऐवज दुसऱ्याचा वेड्या, कसा करू मी क्लेम तुझ्यावर. आणि प्रत्येकाला ते स्वतःच वाटायला लागलं. त्यातून ते व्हायरल होत गेलं आणि आवर्जून आता कुठेही गेले की मला आवर्जून सांगतात तू ऐवज दुसऱ्याचा वेडा. मी नमस्कार म्हणते त्यांना.
एक कुठला तरी मिसरा, एक कुठली तरी ओळ, एक कुठली तरी फिलिंग तुमच्या डायरेक्ट मेंदूचा ताबा घेते. ती घटना किंवा ती ओळ किंवा एखादा शब्द तुमची पाठ सोडत नाही आणि मग त्याला अनुसरून दुसरं काही सुचायला लागलं की ते आपोआप उतरतं. पण मग तिथे अट्टहास करून नाही चालत. कधी कधी एखाद्या गझलेचे 5-5 शेर व्हायला वर्ष, दीड वर्ष लागतात. एखादाच मतला आपण लिहून ठेवलेला असतो आणि त्याच्यानंतर कधीतरी सुचतं. त्यामुळे मी तरी कसलेही अट्टहास करत नाही की मला आजच्या आज ही गझल पूर्ण करायचीच आहे आणि जे काही कवाफी मला दिसत आहेत ते मला आज शेरांमध्ये घ्यायचेच आहेत, नाही करत. पण असंही होतं की एका बैठकीमध्ये कधी कधी 5-5, 6-6 शेर येतात. मग ते मुसलसल गैरमुसलसल हा अजून वेगळा भाग झाला. पण मजा येते लिहिताना आणि ते सादर करताना अजून छान वाटतं. थँक्यू. धन्यवाद ताई. आपण एका मुलाखतीमध्ये असं म्हटलं होतं की तुम्हाला कोडी करताना फार गझल आणि कविता आठवतात. तर नुकतंच जर हल्ली स्वयंपाक झाला असेल कधी तर एखादी गरम गरम गझल वगैरे आपली ऐकवाल का? अरे बापरे. नाही, मी हे बोलले होते की मला विचारलं गेलं होतं की तुम्हाला सगळ्यात जास्त कधी सुचतं किंवा तुम्ही कुठल्या वेळेत लिहिता, तुमच्या लिखाणाची वेळ कुठली असते. लिखाणाची कुठलीही वेळ नसते, सुचण्याची तुमची कुठलीही वेळ नसते. तुम्हाला तुमची तंद्री असते, ती त्या तंद्रीत तुम्हाला सुचतं आणि तुम्ही ते लिहून काढता. मला चपात्या लाटताना जेव्हा ती जे बेलणं असतं, जे लाटणं असतं ते त्या पोळपाटावर फिरायला लागलं की मला एखादा मिसरा असा डोक्यात घोळायला सुरुवात होते. आणि बरेचदा मी हा अनुभव घेतलाय की मला एखादा अडकून पडलेला शेर मला चपाती लाटताना तो एकदम गोटीबंद होऊन बाहेर आलाय. मग मला असं जाणवायला लागलं की अरे चपाती लाटताना आपल्याला जास्त तंद्री असते, ती आपल्याला जास्त चांगलं सुचतंय. मग असं वाटतं की आपण रोज स्वयंपाक करायला हवा किंवा असं वाटतं की किमान आपण आपल्या बिल्डिंगच्या सगळ्यांच्या चपात्या करायला हव्या किंवा मग आपण आपल्या सोसायटीच्या चपात्या करायला हव्या. म्हणजे आपला किमान एक गझल संग्रह नक्की येईल. पण हा चेष्टेचा भाग झाला. पण मला चपाती लाटताना खरंच म्हणजे मी हे आवर्जून सांगते की मला एखादी अधुरी ओळ किंवा एखादा शब्द हा मिसऱ्यामध्ये यायला लागतो. तर जे आहे ते आहे, त्याला मी काही नाही करू शकत. धन्यवाद ताई. आपल्या खूप कविता आहेत, गझला आहेत, किंबहुना त्यातून बरेच कमी प्रकाशित झाले आहेत किंवा कोणत्याही सोशल मीडियावर कमी उपलब्ध आहे. तर माझी एक अशी विनंती आहे, जर आपली अशी एखादी अंडररेटेड कुठली कविता किंवा गझल 2-3 गझल जर आपण इथं सध्या सादर करू शकाल तर? नक्की. मी त्यासाठी हे सगळं बाळ घेऊन आली आहे. घाबरू नका. ह्या प्रत्येकामध्ये 5-5, 6-6 गझला आहेत. तुम्हाला जर असं वाटत असेल की ही 3 पुस्तकं आता मी 3 डायऱ्या मी आता वाचणार आहे का, तर तसं नाही आहे. पण आहेत काही रचना की ज्या मला स्वतःला आवडतात. मला नक्की त्या तुमच्यासमोर सादर करायला आवडतील. बघा की एक गझल सादर करताना एक पद्धत असते की तुम्ही सुरुवातीला काही सुटे शेर आणि मतला आणि सुटे शेर घेता. तर बघा तुम्हाला आवडतंय का की राहिले आता न काही द्यायचे, भाळल्यावर काय सांभाळायचे. राहिले आता न काही द्यायचे, भाळल्यावर काय सांभाळायचे. जर तुलाही लागले चंद्राग्रहण, मी कुणाला चांदणे मागायचे. जर तुलाही लागले चंद्राग्रहण, मी कुणाला चांदणे मागायचे. मग खरी वाढेल श्रीमंती तुझी, जर ठरवले मी कफल्लक व्हायचे. जर ठरवले मी कफल्लक व्हायचे. आणि गझल बघा तुम्हाला नक्की आवडेल की स्पर्शात नदी होती, नजरेत झरे होते. मला सांगितलं गेलंय की प्रेमाच्या गझला वाचा, म्हणून वाचते. हो, मला खरंच आवर्जून सांगितलं गेलंय. स्पर्शात नदी होती, नजरेत झरे होते, जे प्रेम तुझ्यावर होते, खरे खुरे होते. जे प्रेम तुझ्यावर होते, खरे खुरे होते. कुठे काय होते रे माझे सांगायला, तू माझा होतास एवढेच पुरे होते. कुठे काय होते रे माझे सांगायला, तू माझा होतास एवढेच पुरे होते. घरात माझ्या सगळ्या भिंती
कोऱ्या होत्या, मनावर माझ्या किती किती चरे होते. घरात माझ्या सगळ्या भिंती कोऱ्या होत्या, मनावर माझ्या किती किती चरे होते. आणि नंतर नंतर ऊन वाढले नात्यामध्ये, नंतर नंतर ऊन वाढले नात्यामध्ये. आधी आधीचे पावसाळे बरे होते, आधी आधीचे पावसाळे बरे होते. आणि खोटे काही लिहिले नाही लिहिताना मी, खोटे काही लिहिले नाही लिहिताना मी. या गझलेमधले सगळे शेर खरे होते, या गझलेमधले सगळे शेर खरे होते. स्पर्शात नदी होती, नजरेत झरे होते, जे प्रेम तुझ्यावर होते खरे खुरे होते. एक बघा आवडते का की तुटणं असतं ना आपलं, मनातल्या मनात तुटणं. प्रेम आलं की तुटणं आलं, प्रेम आलं की अपेक्षा आल्या, अपेक्षा आल्या की अपेक्षाभंग आला, अपेक्षाभंग झाला की तुटणं आलं. त्या तुटण्यावर बघा तुम्हाला आवडते का की सावली नाही जवळ सांगू कुणाला, सावली नाही जवळ सांगू कुणाला, या उन्हाची होरपळ सांगू कुणाला, या उन्हाची होरपळ सांगू कुणाला. दार माझे उंबरा त्याच्या घराचा, फार होते धावपळ सांगू कुणाला, फार होते धावपळ सांगू कुणाला. रोज येणारा ऋतू रडवून जातो, रोज येणारा ऋतू रडवून जातो. रोज हसते पानगळ सांगू कुणाला, रोज हसते पानगळ सांगू कुणाला. आणि गझल बघा की कवडसा कधीचा मागे पडला आहे, कवडसा कधीचा मागे पडला आहे. मी अंधाराचा हात पकडला आहे, मी अंधाराचा हात पकडला आहे. काठावर येऊन परतून गेल्या लाटा, हा प्रसंग आता इथेच घडला आहे. काठावर येऊन परतून गेल्या लाटा, हा प्रसंग आता इथेच घडला आहे. मी काय लिहावे माझ्या आवेगावर, मी काय लिहावे माझ्या आवेगावर. पांगल्या सरी पाऊस उघडला आहे, पांगल्या सरी पाऊस उघडला आहे. मी स्पर्श जोडते रोज तुझ्या स्पर्शाला, मी स्पर्श जोडते रोज तुझ्या स्पर्शाला. मी तुझा हात हातात पकडला आहे, मी तुझा हात हातात पकडला आहे. आणि शेवटचा शेर यातला की मी जीव लावण्या केवळ जन्म आले, मी जीव लावण्या केवळ जन्म आले. हा जन्म तुझ्यासाठीच निवडला आहे, हा जन्म तुझ्यासाठीच निवडला आहे. कवडसा कधीचा मागे पडला आहे, मी अंधाराचा हात पकडला. खूप सुंदर. ताई असं म्हणतात की ज्याने खूप सोसलंय, ज्याने खूप भोगलंय, ती व्यक्ती आपल्याला वाईट प्रसंगी धीर देऊ शकते किंवा त्यावर मात करून चालण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकते. माईंच्या भाषणातून आपण कित्येकदा हे ऐकलंही आहे. त्या असं म्हणायच्या की जब उसी ने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया, जब उसी ने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया, बिजली चमक के गिर पड़ी सारा कफन जला दिया, बिजली चमक के गिर पड़ी सारा कफन जला दिया. कफन जळू द्या पण दफन होऊ नका, असं आवाहन त्या नेहमीच करायच्या. तर अशीच एखादी प्रेरणादायी गझल आम्हा विद्यार्थ्यांना ऐकायला मिळेल का? प्रेरणादायी असं आवर्जून मला आजवर नाही लिहिता आलं खरं सांगायचं तर. म्हणजे जितकं तुम्ही स्वकेंद्रित लिहित जाता किंवा एक मी मध्ये ठेवून लिहित जाता, तेवढं तुम्ही युनिव्हर्सल होत जाता, तेवढं प्रत्येकाला तुमचं ते लिखाण किंवा तुमची ती रचना ही स्वतःची वाटत जाते. ज्या गझला मी वाचेन त्यातून जर तुम्ही प्रेरणा घेतली तर फार वाईट होईल. त्यामुळे प्रेरणा हा शब्द वगळून
एक रचना सादर करते बघा, तुम्हाला आवडते का? की पूल आहे जोडणारा की दरी आहे, पूल आहे जोडणारा की दरी आहे, आपल्या दोघांमध्ये काहीतरी आहे. पूल आहे जोडणारा की दरी आहे, आपल्या दोघांमध्ये काहीतरी आहे. हा नियम लागू असावा एकमेकांना. तू बरा आहेस तर मीही बरी आहे. हा नियम लागू असावा एकमेकांना. तू बरा आहेस तर मीही बरी आहे. हा दुरावा आपल्या मधला खरा नाही. हा दुरावा आपल्या मधला खरा नाही. ओढ जी दोघात आहे ती खरी आहे. ओढ जी दोघात आहे ती खरी आहे. आणि गझल बघा, तुम्हाला आवडेल की जन्मभर एक जागा अढळ राहिली. सोबत कशी असते. जन्मभर एक जागा अढळ राहिली, वादळा भोवती वावटळ राहिली. वादळा भोवती वावटळ राहिली, दूर राहून तो सोबती राहिला. एक बाजू मनाची सबळ राहिली. दूर राहून तो सोबती राहिला, एक बाजू मनाची सबळ राहिली. भेटली रोज कित्येक वळणे मला, पण तरी वाट साधी सरळ राहिली. भेटली रोज कित्येक वळणे मला, पण तरी वाट साधी सरळ राहिली. वावड्या रोज उठतात उठतीलही. वावड्या हा शब्द माहिती असेल, अफवा. की वावड्या रोज उठतात उठतीलही, ओढ दोघातली पण नितळ राहिली. ओढ दोघातली पण नितळ राहिली. एक वणवा जमेला जसा घेतला. एक वणवा जमेला जसा घेतला, आग शमली तरी होरपळ राहिली. आग शमली तरी होरपळ राहिली. आणि ना गवसले कधी फार काही मला. ना गवसले कधी फार काही मला, फक्त सांगायला धावपळ राहिली. फक्त सांगायला धावपळ राहिली. जन्मभर एक जागा अढळ राहिली, वादळा भोवती वावटळ राहिली. काही ओळी आहेत. खरं तर या ओळींचा माझं निजी जीवनासोबत काही संबंध नाही. ओळी अशा आहेत की मैंने तुझसे प्यार किया अबला समझकर, और तेरे बाप ने मुझे पीटा तबला समझकर. खरं तर ह्या ओळी सिंधू आईंच्या आहेत. त्यांच्यावर एवढा बिकट काळ होता, एवढ्या जबाबदाऱ्या होत्या, बरेच आव्हाने होते. तरीही असून देखील त्यांनी हास्य स्वीकारलं. त्यांनी विनोद सोडला नाही. त्यांनी गझलेमध्ये एक आपलं जग शोधलं. त्यांनी गझल त्यांचं हे जगण्याचं कारण झालं. आणि म्हणतात ते तुम्ही देखील बऱ्याचदा बोलले आहेत की तुमच्यावरती गझलांचा प्रभाव हा माईंमुळे खूप पडला आहे, किंवा त्यांचे गझला तुमच्या कानावर खूप वारंवार येत गेले आहे. तर अशा सिंधू आईंच्या स्वरचित कुठली गझल असेल ती आम्हाला ऐकायला फार आवडेल. खरं सांगू का, आईने जे लिहिलं, मग काही कविता असतील, तिचं आत्मचरित्र स्पेशली, गझल तिने लिहिली नाही. कारण तिला गझल आणि तिचं वृत्त आणि तिचे नियम, ती नियमात बसणारी बाई अजिबात नव्हती. तो धबधबा होता, तो नियमात बसणाराच नव्हता. पण मला जेव्हा विचारतात की तुमच्याकडे गझल कुठून आली, तेव्हा मी आवर्जून सांगते की ती आईकडनं आली. कारण तिने खूप आधी एक लिहून ठेवलं होतं बघा, तुम्हाला आवडेल ते, की निखाऱ्यावरी दुर्दैवाच्या पडली चिमणी पिलं. पिलं म्हणजे छोटी छोटी पिलं जे असतात ते. निखाऱ्यावरी दुर्दैवाच्या पडली चिमणी पिलं, कवटाळूनी हृदयासी त्यांना मी आईचं प्रेम दिलं. आता पिलं आणि दिलं. सदा भुकेचा कहर माजला, अन्न मिळाले कधी. या आईने लिहिलंय. सदा भुकेचा कहर माजला, अन्न मिळाले कधी. 4 घास मागाया आले तुमच्या दारामध्ये. आता कधी आणि दारामध्ये हे कवाफीस आहेत एका याने. तर मला असं वाटतं की तिला जर ते वृत्त आणि ते नियम कळाले असते आणि तिला जर ते आवडलं असतं तर तिने खूप चांगल्या गझला लिहिल्या असतात. पण त्याही पलीकडे जाऊन तिच्या लिखाणापेक्षाही मला तिच्या आयुष्याकडे बघताना कायम असं वाटतं की माझी आईच गझल होती. मूर्तिमंत गझल, गझलेचे सगळे नियम
माझ्या आईच्या जगण्याला लागू होते. कसं ते सांगते. गझल हा काव्य प्रकार असा आहे, म्हणजे माझे अण्णा म्हणजे सुरेश कुमार भंडारकर, सुरेश भट गझल मंचाचे प्रमुख, त्यांच्याशी एकदा बोलताना मी बोलले होते की अण्णा, गझल म्हणजे नेमकं काय हो, काय व्याख्या करायची गझलेची. तेव्हा ते मला म्हणाले होते की मम्या, गझल म्हणजे ज्या 2 ओळी, जो शेर आपण लिहितो किंवा पेश करतो, त्या 2 ओळींमध्ये कमालीचं साधर्म्य किंवा कमालीचा विरोधाभास असं जेव्हा होतं तेव्हा ते गझलेतले शेर होतं. मग जेव्हा मी माझ्या आईच्या आयुष्याकडे बघते तेव्हा बडनेरा स्टेशनवर, बडनेरा रेल्वे स्टेशनवर भीक मागणारी बाई, मला पोटाशी कवटाळून, छातीशी कवटाळून ज्या बाईने भीक मागितली, ती बाई अमरावती युनिव्हर्सिटीच्या सिनेटवर आली होती नंतर. हा विरोधाभास आहे, प्रवास आहे. आणि तिचं जगणं जर पाहिलं ना तर मला कायम असं वाटतं की माझ्या आईची जी समाजसेवा आहे, माझ्या आईचं जे कार्य आहे ते तिच्या जगण्याच्या उणिवेतून आलेलं आहे. म्हणजे जे तिला मिळालं नाही ते ती देत आहे. काय तिला शिकायचं होतं, तिला नाही शिकता आलं. तिच्यावर जेव्हा वेळ आली तेव्हा तिच्यासाठी कुणीही उभं झालं नाही. ती आयुष्यभर स्टँड घेत आली. अनाथपण काय असतं हे तिने अनुभवलं आणि ती अनाथांची माय झाली. हे साधर्म्य ती आयुष्यभर शोधत राहिली. म्हणजेच मग साधर्म्य असू दे किंवा विरोधाभास असू दे, माझी आईच मूर्तिमंत गझल होती. नक्कीच ताई, बाई म्हणजे प्रेमाचं स्वरूपच होता आणि त्यांनी खूप संघर्ष केला. आणि एक मानवी गुण असतो की जे आपल्याला मिळालं नाही तर ते मी स्वतःला दुसऱ्यालाही देणार नाही. पण माईंच्या बाबतीत हे नव्हतं. त्यांना जे मिळालं नाही त्यांनी ते दुसऱ्यांना दिलं. तर असं म्हणतात ना की माणसाने सोन्यासारखं होण्यापेक्षा परिसासारखे व्हावे, जिथं जावं तिथं सोनं करावं. तर माई ह्या आपल्याला म्हणजे एकदम परिसासारख्याच लाभल्या होत्या. तुम्ही माईंच्या सहवासात खूप अधिक काळ राहिलेले आहात. तुम्ही त्यांना जवळून पाहिलेलेही आहे. माईबद्दल आम्हा सर्वांना त्यांचा संघर्ष किंवा त्यांचा जीवनपट माहितीच आहे. तर असे कोणते गुण आहेत जे आम्हाला माहिती नाहीत? तर असा माझा प्रश्न असला की तुम्हाला भेटलेल्या वेगळ्या माई कोणत्या? खूप आहेत मॅडम, पण एक गोष्ट शेअर करते मी तिची आज. मानसशास्त्रामध्ये मी मानसशास्त्राचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. स्पर्श हा खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे लेकराचा आईला, आईचा लेकराला. काल का परवाच मी एक पोस्ट वाचली, मला त्यांचं नाव आठवत नाही आता, पण एक डॉक्टर होत्या आणि त्यांनी लिहिलं होतं की इमर्जन्सीमध्ये म्हणजे ICUमध्ये एक 2 ते 3 दिवसांचं बाळ जे अतिशय क्रिटिकल कंडिशनमध्ये होतं, त्याला भरपूर नळ्या त्याच्या अंगाला लावलेल्या होत्या आणि त्याला फुफ्फुसाचा संसर्ग झालेला होता. आणि डॉक्टरांचं म्हणजे त्या टीमने ठरवलं होतं की या बाळाला काहीही होऊ द्यायचं नाही. हे बाळ जगलंच पाहिजे, तगलंच पाहिजे, काही करू. रात्रंदिवसची टीम तिथे ठाण मांडून होती. पण त्या बाळाला त्रास इतका होता की ते खूप रडत होतं आणि रडलं की त्याचं ऑक्सिजन लेवल एकदम कमी यायचं. म्हणजे 80-70 पर्यंत तो आकडा घसरायचा. मग एका डॉक्टरनी सजेस्ट केलं की आपण त्याला झोपेचं इंजेक्शन देऊया का, म्हणजे ते रडणार नाही. पण मग जर झोपेचं इंजेक्शन दिलं तर त्याच्या हालचाली, त्याचा श्वास घेणं हे सगळंच कमी कमी होत जाईल. मग एका डॉक्टरला सुचलं आणि ते म्हटले त्याच्या आईला बोलवा. आई त्या ICUच्या त्या काचेच्या खिडकीच्या बाहेर, डोळे सुजलेले, चेहरा सुजलेला, जागरण तेवढंच, रडणंही तेवढंच. तिला आत घेतलं, तिला तो ॲप्रन आणि सगळं निर्जंतुकीकरण देऊन त्या बाळापर्यंत घेऊन गेले. त्या आईने स्वतःचं बोट त्या बाळाच्या मुठीवर टेकवलं, ते पकडलं आणि त्याच्या कानाजवळ जाऊन फक्त बाळा म्हणून हाक मारले. त्याचं रडणं थांबलं आणि नंतर जो परिणाम दिसून आला, पुढच्या काही तासांमध्ये त्याचा ऑक्सिजन लेवल नॉर्मलला आला. म्हणजे स्पर्श मी सांगते की हा किती महत्त्वाचा असतो. मी माझ्या आईला तसं बघितलं. म्हणजे हे ICU वगैरे नाही, पण संस्थेमध्ये कुठलंही लहान लेकरू जेव्हा यायचं ते इतकं कळकटलेलं मळकटलेलं असायचं की अंगावरचे कपडे धड नाही, हातपायाला किती दिवसात पाणी गेलेलं नाही, केसाचे पूर्ण असं म्हणजे केरसुनी झाली आहे डोक्यावरच्या केसांची, कुणी त्याची आबाळ झाली हे कळायचं. आणि सगळ्यात
पहिले काय करायची तर पाणी गरम करायला लावायची, भरपूर पाणी गरम करा म्हणायचे. तेव्हा काही आमच्याकडे गिझर आणि हीटर हे नव्हते. चुलीवर चुलखंडात लाकडं सारले की पाणी गरम व्हायचं. गरम पाण्याने आई त्या लेकराला घेऊन खसा खसा धुवून काढायची. त्याला जी आंघोळ घालायची नाही ते लेकरू जीवाच्या आकांताने रडायचं. म्हणजे आम्ही सगळे असे कमरेवर हात ठेवून उभं असायचो की आता त्या लेकराचं काय होईल म्हणून. कारण मी तशीच आंघोळ मलाही तशीच घातली, त्यामुळे तो त्रास काय असतो ते मला माहिती होतं. पण आई साबण घे, दगड घे, तेल घे, काय काय करून त्या लेकराला घासून पुसून स्वच्छ करायची आधी आणि म्हणायची आत्ता बघा काय होतंय ते. ते लेकरू बाथरूममधनं बाहेर येऊन कपडे घालेपर्यंत त्या लेकराचे डोळे मिटायचे आणि आहे त्या कपड्यानिशी ते इतकं गुडूप होऊन जायचं ना, गाढ झोपून जायचं. भूक पीक त्याला काही आठवायचं नाही. आणि उठलं ना की ते सगळ्यात पहिले आईला शोधत यायचं की मला आंघोळ घातलेले कुठले आहेत. म्हणजे मला तेव्हा असं वाटायचं की आता हे लेकरू आईकडे कधीच जाणार नाही, पण ते सगळ्यात आधी आईला शोधत यायचं. मग कुठली अगदी मराठी चौथी हाफ टाइम पास असलेली माझी आई, तिला हे स्पर्शाचं नॉलेज कुठून कळालं? तिला हे कुठून कळालं की हा स्पर्शच आहे जो त्या लेकराला आणि तिला बांधून ठेवले. आणि असे कित्येक लेकरं आईने घडवले, कित्येक लेकरं. मी मगाशी बोलत होते की जर तुमची टीम माझ्या संस्थेमध्ये यायला लागली आणि तुम्ही जर माझ्या मुलांशी संवाद साधला तर आज जी मुलं मोठी होऊन म्हणजे पुढचं शिक्षण घेत आहेत किंवा बाहेर पडतात ती मुलं त्यांचा अनुभव सांगतील की त्यांना कशा पद्धतीने आईने आंघोळ घातली आहे, कशा पद्धतीने कडुनिंबाचा रस पाजलाय, कारण ती तिची औषधं होती. पण ह्या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी असतात की ज्या मायलेकराला बांधून ठेवतात ना, हे कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये न जाता तिला माहिती होतं. आणि तिचा ग्रेटनेस मला तिथे जाणवतो. जे आम्हाला पाठ्यपुस्तकांमध्ये शिकून कळालं नाही ते तिला तिच्या जगण्याच्या विद्यापीठाने शिकवलं. खूप सुंदर. खरंच आपण जसे बोललात की सिंधुबाईंनी अशा कितीतरी मुलांना स्पर्श माईंनी असं कितीतरी लोकांना स्पर्श केला आहे मुलांना. एक कवी फार सुंदर म्हणतात ते सिंधुबाईंना माईंना फार समर्पक वाटतात की जगणे ज्यांचे जळणे झाले त्यांना प्रकाश द्यावा, ज्यांचे कोणी न उरले जगती त्यांचा ईश व्हावा, चिखलामध्ये उभे राहून कमळावानी फुलावे, जगावे असे की मेल्यावर जगाने अश्रू गाळावे, जगाने अश्रू गाळावे. ताई, तुम्ही आता म्हटला की तुम्ही लिखाणाची सुरुवात किंवा कवितेची सुरुवात ही 2010 पासून केली. म्हणजे माई गेल्यानंतर तुम्ही एक ताई म्हणून तुमच्या सर्व भावंडांची काळजी घेतली आणि त्यांची समाजकार्याची जबाबदारी ही तुमच्यावर आली. तर एक कवी आणि एक सामाजिक कर्ता हे दोन्ही वेगवेगळे पैलू आहेत. हे दोन्ही गोष्टी जेव्हा तुमच्या जीवनात प्रवेश करतात तेव्हा तुमच्या मनात कोणते भावना निर्माण होतात किंवा कोणते प्रसंग जे तुम्हाला सांगू वाटतात? आपण जे काम करतो आणि आता मी लिहिते म्हणून मी लिहिण्याविषयी बोलेन. कुठे ना कुठे यांची गळाभेट होते. कुठे ना कुठे तुमच्या लिखाणातून तुमच्या वागण्या बोलण्यातून तुमचं काम डोकावत असतं. मी 2010 साली म्हणजे माझा थोडक्यात प्रवास सांगते आता, खूप मजेशीर आहे तो. मी 2010 पर्यंत काही लिहिलं नव्हतं. मी लिहील कधीतरी पुढे मागे याची पुसटशी कल्पनाही मला तेव्हा नव्हती. आणि ऑर्कुट नावाचा प्रकार होता. तुम्हाला माहिती आहे का ऑर्कुट? तुमच्या जनरेशनला माहीतच नसेल तर. पण एक ऑर्कुट नावाचा प्रकार होता, जसं आता फेसबुक आणि हे आहे गुगलचा. त्या ऑर्कुटवर माझा मित्र हा त्रिवेण्या लिहायचा. त्रिवेण्या म्हणजे 3 ओळींची कविता, गुलजार जास्त करून त्यामध्ये लिहित असतात. तर तशा त्या कविता मी वाचल्या. तुम्हाला ते गुगलवर बोलायचं म्हणजे Gtalkवर बोलायचो तेव्हा. Gtalk नावाचा प्रकार होता. तर तो मला म्हटला तुला अजून त्रिवेण्या वाचायच्या का? तुला अजून म्हटलं हे छान आहे रे प्रकार हा जो काही तू लिहितोयस ते. तो म्हटला थांब मी तुला एक लिंक पाठवतो. आणि त्याने मला काव्यांजली नावाचा एक ग्रुप होता. फेसबुकवर पण बरेच तसे ग्रुप असतात, इन्स्टा आणि फेसबुकवर. त्याने त्या ग्रुपची लिंक मला पाठवली. मी त्या ग्रुपवर गेले तर तिथे लावणी होती, तिथे गझल होती, तिथे अभंग होता, तिथे त्रिवेण्या होत्या, तिथे मुक्तछंद होतं. अरे बापरे, म्हटलं हा तर खजानाच आहे माझ्यासाठी. आणि काय सनसरून आलं डोक्यामध्ये माहीत नाही, पण इतकं विचित्र काहीतरी मी तेव्हा लिहून काढलं होतं. आणि मला तेव्हा असं वाटलं होतं की हे खूप बेस्ट आहे मी आजवर लिहिलेलं. आता मला ते आठवते नाही कारण मी नंतर ते डिलीट केलं. पण असं सनसरून काहीतरी तुमच्यामध्ये एक खुमखुमी यावी आणि तुम्ही ते लिहून काढावं
ते लिहिलो आणि त्या ग्रुपवर मी पोस्ट केलं. पोस्ट केल्यानंतर मला एक स्क्रॅप आला, म्हणजे आता जसे मेसेज येतात तसे स्क्रॅप यायचे आउटपुटवर. आणि त्या स्क्रॅपमध्ये लिहिलं होतं की प्रयत्न चांगला आहे, पण काही मदत लागल्यास हाक मारा. आता सोशल मीडिया और तिकडनं कोण टाईप करतंय आपल्याला माहीत नाही. काळे गोरे बाह्य माणूस आहे. आणि अशा वेळेला जेव्हा तो स्क्रॅप येतो, ती 2010ची गोष्ट, की काही मदत लागल्यास हाक मारा. मी पहिले बघितलं की हे कोण आहे. ते नाव होतं सुधीर मुळीक, म्हणजे माझा गुरु, ज्यांनी मला गझल शिकवली. मी त्याला पहिले रिक्वेस्ट पाठवली. रिक्वेस्ट पाठवल्यानंतर ते जी.टॉकवर त्याला नमस्कार केला. मग त्याने मला पहिला प्रश्न विचारला की याआधी गझल लिहिली आहे का? म्हटलं नाही. गझलेची बाराखडी माहिती आहे का? म्हटलं नाही, कारण काहीच माहिती नव्हतं. तो म्हटला ठीक आहे, मी तुम्हाला बाराखडी पाठवतो, ती एकदा बघा आणि हे करा. बाराखडी वाचली, प्रयत्न केला, काही जमलं नाही. मग 1-2 महिने तरी मी प्रयत्न करत राहिले. नंतर त्याला एका दिवशी वैतागून सांगितलं की मला हे काही जमणार नाही आहे, गझल हा माझा पिंड नाही आहे, मी काहीच लिहिणार नाही आहे. मग त्याचं म्हणणं असं की तुम्ही मुक्तछंद लिहून बघा, तुम्ही लिहा. हा त्याचाच विश्वास माझ्यावरचा. मला माझ्याबद्दल कधीच विश्वास नव्हता. मग त्याने एक त्याची घड्याळ नावाची कविता मला पाठवली की तुला आठवतंय माझं पहिलं पत्र, तू 40 वेळा तरी ते वाचलं असणार, पण आज त्यातले 4 शब्द तरी आठवतात का? अशी त्या कवितेची सुरुवात होती, मुक्तछंदाची. आणि त्याला उत्तर, तो म्हटला एक काम करा, याला उत्तर द्या ह्या कवितेला. आणि तेव्हा अशीच खुमखुमी आली. आणि लिहिलं ना त्या कवितेला उत्तर लिहून पाठवलं. मग असं करता करता ते आमच्या 65 कविता झाल्या. म्हणजे त्याने मला कविता पाठवायची आणि मी त्याला उत्तर द्यायचं, त्याने त्याच्या पुढचं लिहायचं, मी त्याच्या पुढचं लिहायचं. 2 अनोळखी माणसं. तोपर्यंत मी त्याला भेटले नव्हते, मी त्याला पाहिलं नव्हतं. म्हणजे जर हा फोटो सुधीर मुळीक नावाच्या इसमाचा आहे तर मला त्यावर विश्वास ठेवणं भाग होतं की हो, हा सुधीर मुळीकच आहे. आणि तोही मला कधी भेटला नव्हता. पण 2 अनोळखी हातांनी त्या 65 कविता लिहिल्या. आणि जेव्हा आम्ही त्या काव्यांजलीवर पोस्ट करत गेलो तेव्हा बऱ्याच जणांचं असं म्हणणं पडलं की फॅमिली कोर्टाच्या बाहेर हे पुस्तक छापून तिथे ठेवा, बरेचसे घटस्फोट व्हायचे थांबतील. आणि आम्ही तसं नंतर एक सौमित्रीने प्रस्तावना दिली. कौशल्य आमदार सरांनी त्याचं प्रकाशन केलं. 2012 साली ते पुस्तक आलं माझं, विळखा एक बंद नावाने. फार सुरेख लिहिलं गेलं तेव्हा. पण त्याच काळात असं जाणवलं की नाही, आपल्यामध्ये गझलही कुठेतरी आहे आणि ती लिहित राहिली पाहिजे. लिहित राहावं, लिहिणाऱ्याने लिहित राहावं, ज्याला वाचता येते त्याने वाचत राहावं, ज्याला ऐकायला आवडतं त्याने ऐकत राहावं. फार सुंदर प्रोसेस असते ती. पण जेव्हा मी लिहायला लागले तेव्हा एक माझी रचना होती अशी की काय बरोबर कुठे नेमके चुकले होते, पानगळीला वसंत माझा म्हटले होते. आणि हा म्हटला झाला. पण त्याच्यानंतरचा जो शेर आहे की वेलीवरचे फूल तोडले सहज कुणी आणि एक लेकरू टाहो फोडत रडले होते. हा शेर माझ्याकडनं लिहिला गेला की वेलीवरचं फूल कुणीतरी सहज तोडतंय आणि एक लेकरू टाहो फोडून रडते. म्हणजे आपल्या जन्मदात्यापासून किंवा आपल्या लोकांपासून, आपल्या घरापासून कुठल्या ना कुठल्या कारणाने वेगळी झालेली मुलं ज्यांच्यासोबत मी काम करते, कुठे ना कुठे ते उमललं, कुठे ना कुठे ते उमललं की एक लेकरू टाहो फोडत रडले होते. आणि त्या रडणाऱ्या चेहऱ्यांना हसवायचं काम सध्या मी करते, त्या मुलांना सांभाळायचं काम सध्या मी करते. सो आईचाच वसा आहे हा, जो मी आई 4 वर्षापूर्वी होती. आई 4 जानेवारी 2022ला गेली. तोपर्यंत आईच सगळं सांभाळत होती आणि मी तिथे राखणदाराच्या भूमिकेमध्ये होते. आजही मी राखणदाराच्या भूमिकेमध्येच आहे. तिने मागे सोडलेल्या फुलापासून मुलापर्यंत सगळं काही जीवापाड जपण्याचा प्रयत्न करते आहे. धन्यवाद ताई. शब्दांची जुळवण करून एक सुंदर कविता बनवणे आणि माणसांची जुळवण करून त्यांच्या आयुष्याला सुंदर बनवणे, या दोन्ही गोष्टींमध्ये आपण खूप कुशल आहात. माझा पुढला प्रश्न देखील यावरच आहे की आपली कविता आणि आपल्या बांधवांच्या यशानंतर, कविता आणि बांधवांच्या यशानंतर मिळणारं तृप्ती किंवा ते समाधान याचा अनुभव कसा असतो? समाधान
परत व्यक्तिसापेक्ष आलं. काही काही माणसं अशी असतात ना की जी कधीच समाधानी नसतात, आणि काही काहींना एवढ्याशा गोष्टी सुद्धा समाधान मिळतं. आपापला स्वभाव असतो तो. आता परवाचा 4 जानेवारीचा कार्यक्रम झाला. आईचं 4थं पुण्यस्मरण होतं, पुरस्कार वितरण होतं, आणि तो कार्यक्रम खूप सुंदर झाला. सगळ्यांनी माझ्यापर्यंत ते रिप्लाय कळवले. मला समाधान मिळालं त्या गोष्टीचं. पण मला असं पर्सनली वाटतं की फार समाधानी असू नये. तुमचा प्रवास तिथे थांबतो, तुमचा प्रवास खुंटतो. पुढे काय आहे, पुढे अजून काय नवीन आहे. आता मगाशी मी मॅमशी बोलत होते की त्यांना थोडं आश्चर्य वाटलं होतं की 2010 पर्यंत मी काहीच लिहिलं नव्हतं, मग 2010 नंतर का लिहायला लागले किंवा कसं काय झालं हे. तर मला असं वाटतं की एक वळण तेही माझ्या आयुष्यामध्ये येणार होतं. अशी कित्येक वळणं आहेत की जी पुढे आपली वाट बघतायत, जी पुढे आपल्याला नव्याने भेटणार आहेत. त्यातलाच हा प्रकार. म्हणजे जर तुम्ही समाधानी झाला, आता मी 4 गझला लिहिल्या किंवा 14 गझला लिहिल्या, आणि मी जर त्यातच समाधान मानलं की ह्या माझ्या उत्कृष्ट रचना आहेत, तर नाहीत. जे उत्कृष्ट आहे ते अजून यायचंच आहे. मला स्वतःला असं वाटतं की जे माझ्या हातून काम घडत आहे ते अजून घडणं बाकीच आहे. हे तर आई मागे सोडून गेली आहे. हा तर माझ्या आयुष्याचा भाग आहे, माझ्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. मी यात नवीन काय केलं? नाही केलं. मला समाधान मिळावं असं अजून घडणं बाकी आहे, ते होणं बाकी आहे. आणि समाधानी असू नये हे माझं स्वतःचं मत, की ते समाधान तुमचा प्रवास थांबवतं, तुमची प्रगती थांबवतं, आणि तुम्ही खुंटता एका जागेवर. त्यापेक्षा नव्याचा शोध घेणं हे जास्त बेटर. नव्याचा शोध आम्ही घेतच राहू. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे की कला आणि समाजसेवा ह्या दोन्ही गोष्टी फार भावनाप्रधान आहेत. म्हणजे आज आपण टेक ओरिएंटेड होता होता ह्युमन ओरिएंटेड आहोत का? पाडगावकरांच्या शब्दात सांगायचं झालं की डोळ्यात जेव्हा आसू असतात तेव्हाच माणसं असतात. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला या माणसाचे आसू वाहताना दिसतात की ते आटलेले दिसतात? भविष्यात समाजसेवेचा कल तुम्हाला कसा वाटतो? केवढा मोठा प्रश्न आहे हा. मी खूप मोठं भाष्य नाही करू शकणार यावर, कारण मी आजचा क्षण जगणारी, जो माझा स्वभाव आहे तो आजचा क्षण जगणार आहे. माझी मुलगी जी आता 21-22 वर्षाची आहे, मी तुम्ही तर जेन झी वगैरे काय त्यात येता का तुम्ही सगळे? बरं. मी तुमच्या मागे 2 जनरेशन असं काहीतरी तिने मला आज सकाळीच सांगितलं की काय मिलेनियम का काहीतरी असतं, आणि झेन एक्स मी आहे असं काहीतरी ती म्हटली मला. मग म्हटलं तू वाय आहेस का? तर ती म्हटली नाही मी झी आहे. बरं. पण असं काही सांगून सवरून होण्यासारख्या ह्या गोष्टी नाही आहेत. मी जेव्हा माझ्या संस्थेतल्या मुलांना बघते किंवा कुठल्याही, आता तुम्ही समोर आहात माझ्या, मी तुमचं आता एक्झिबिशन बघून आले, तुमची क्रिएटिव्हिटी बघून आले, मला असं वाटतं की जे बदल आपल्यामध्ये होत आहेत ना, हे काळानुरूपच आहेत, हे व्हायलाच हवे आहेत. म्हणजे आम्ही असं नव्हतो आणि हे कसे आहेत यात अडकून नाही चालणार. मग ते पिढीतलं अंतर हा विषय आहे. म्हणजे मी थोडी इमोशन्सवर भर देणारी आहे, माझी मुलगी तशी नाही. ती जिथे इमोशनली असायला हवं तिथे इमोशनली असते, जिथं प्रॅक्टिकल असायला हवं मन तिथं ती प्रॅक्टिकली सगळे निर्णय घेते. मला तसं नाही वागता येत. मी कायम इमोशन्स ओरिएंटेड माझं विचार करणं असतं. आता बऱ्याचदा ती मला विचारते की तू मला एखादी गोष्ट अशी कर असं म्हणाली आहे, पण मी असं का करू किंवा मी तसं का नको करू? हे मी म्हणते बाळा माझ्याकडे असं उत्तर नाही, कारण माझ्या आईने मला हेच सांगितलं होतं की ममता ही गोष्ट अशीच करायची किंवा ममता ही गोष्ट अशी नाही करायची. पण ती मला सांगते की तू तुझ्या मम्माला नाही विचारलं, पण मला हा प्रश्न पडतो, आता तुला हे उत्तर द्यायला हवं, पण तुझ्याकडे याचं उत्तर नाहीये कारण तू तुझ्या मम्माला विचारलेलं नाहीये. म्हणजे हे जे काही 2 पिढ्यातलं अंतर मला दिसतं किंवा कुतूहल जास्त वाटतं मला तुमच्या पिढीबद्दल. तुम्ही झेन-झी जे म्हणता आणि जे रील्स दिसतात, मला या पिढीबद्दल प्रचंड आदर आहे, मला या पिढीबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. आणि आता
आता जर आम्ही मागचे निकष तुमच्या पिढीला लावले की डोळ्यात आसवं असतील तरच तुम्ही माणूस आहात किंवा हे नाही, तुमच्या स्वतःच्या व्याख्या ठरलेल्या आहेत, तुमची स्वतःची मतं ठरलेली आहेत आणि तुम्ही त्यावर फर्म आहात. कारण त्या मागे सुद्धा बेस आहे, त्या मागची उत्तरं तुम्हाला माहिती आहे. आमची एक जनरेशन, मला वाटतं शेवटची जनरेशन असेल की जिने काळा फोन पण पाहिला, जिने ट्रंक कॉल पण अटेंड केले की ज्याला 5-5, 6-6 तास लागायचे, जिने त्या तो जडचा जड फोन कानाला लावून तो रिंग पण फिरवली आहे. किंवा मोबाईल तर फार नंतर, म्हणजे 2000 साली वगैरे आमच्याकडे मोबाईल आले, 97ला तसे मोबाईल आले, पण जे रिलायन्सने वगैरे उत्क्रांती केली ती. पण आसवं आणि माणूस आणि हे नाही, मी नाही मानत. हे आसवं हा तुमच्या जगण्याचा असू शकतो. डोळे किंवा नजर कायम ओली असावी, ती कोरडी पडू नये हे मीही मानते. पण तोच एक निकष तुम्ही तुमच्या आयुष्याला नाही लावू शकत. कारण ज्या पद्धतीचं लाईफ इथून पुढे जगलं जाणार आहे, इथून पुढच्या जनरेशननी फेस केलं जाणार आहे, आम्ही आमचे निकष तुम्हाला लावू शकत नाही. त्यामुळे राहिली टेक्नॉलॉजी किंवा इमोशन्स, याची सांगड घालावी लागणार. काही गोष्टी आमच्या जनरेशनच्या तुम्ही घ्याव्यात असा माझा आग्रह राहील, पण काही गोष्टी तुम्ही तशाच टिकवून ठेवाव्यात हेही मी आवर्जून सांगेन. जी काळाची गरज आहे ती तुमची गरज आहे. त्यामुळे कुठलाही निकष की इमोशन्स आहेत की हे आहेत, नाही तसं करता येणार. तुम्ही बेस्ट आहात असं मला वाटतं. काय एक शेवटचे काही 2 प्रश्न आहेत आपले. एक प्रश्न असा की आता आपला भविष्यामध्ये काय आहे, म्हणजे काय ध्येय आहे जे तुम्हाला वाटते, म्हणजे तुम्ही बोलले की मला समाधान नाही मानण्याचं कशा, तुमचं बेस्ट काय असेल? माझा बेस म्हणजे माईचं जर काम बघितलं तर आमची सासवडची संस्था ममता बालसदन, मी जिथे असते ते सन्मती बालनिकेतन, शिरूरची संस्था, चिखलदऱ्याची संस्था, वर्ध्याची संस्था, असे अनेक प्रोजेक्ट आहेत. म्हणजे 5-6 असा जर आकडा आपण पकडला त्याचा, तर सगळ्यांसाठी माईंचे हे 5-6 प्रोजेक्ट काम करतायत किंवा आपलं कॉन्ट्रीब्युशन देत आहेत समाजामध्ये, असं चित्र दिसतं. पण या संस्थांमधनं जी मुलं मोठी होत आहेत, तो आकडा जवळजवळ 400पर्यंतच आहे. आणि मला असं वाटतं की मी सध्या 400 प्रोजेक्टवर काम करते. हे 400 प्रोजेक्ट्स मला पूर्ण करायचे. म्हणजे आमची जी काम करण्याची पद्धत आहे, जी सूत्री आहे, अन्न वस्त्र निवारा ह्या तर बेसिक नीड्स आहेत. त्याच्या पुढचं शिक्षण ही मुलांसाठी बेसिक नीड्स झाली आणि त्याच्या पुढचं पुनर्वसन. आता प्रत्येकच मुलगा डॉक्टर किंवा इंजिनियर नाही होणार, प्रत्येकच मुलगा MPSC किंवा UPSC पर्यंत नाही जाणार. पण त्याच्यातल्या क्षमता, त्याचा कल, त्याची आवड निवड ओळखून, मग तो मुलगा असो मुलगी असो, माझ्याकडे मुला मुलींना वेगळे निकष नाहीत. जे शिकायचंय, जसं शिकायचंय त्या पद्धतीने संस्थेतली मुलं शिकत असतात. आजच्या घडीला माझ्या 2 मुली बाहेर इंजिनिअरिंग करत आहेत. एक नागपूरला इंजिनिअरिंग करते, एक अंधेरीला इंजिनिअरिंग करते, गव्हर्नमेंट कॉलेजला दोघी. माझ्या संस्थेमध्ये आता हॉटेल मॅनेजमेंटला मुलगा आहे, MITला मुलगा आहे कॉम्प्युटरला, आणि बाकीचे जण सगळे शिक्षण घेत आहेत. संस्थेतलं प्रत्येक मूल हे त्याचं शिक्षण घेताना आनंदी असलं पाहिजे. त्याला त्याच्या मनात जे त्याला शिकायचं आहे ते शिकता आलं पाहिजे. आणि त्याच्या पायावर उभं झाल्यानंतर जेव्हा ते संस्थेपासून वेगळं होतं, माझ्या इथे मॅडम आणि सर ही पद्धत नाही. आईला सगळे आई म्हणायचे, मला सगळे ताई म्हणतात. ताई आणि दादा हीच भाषा आहे बोलण्याची. कारण संस्थेतून जेव्हा मूल बाहेर पडतं तेव्हा त्याला किमान हा फील यावा की माझं कुणीतरी मागे आहे ज्याला मी सोडून चाललो. या मुलांना घडवताना मी अशी घडवते, म्हणजे आजपर्यंत आपण मुलींवर कॉन्सन्ट्रेट करत होतो की मुलींनी असं वागलं पाहिजे, मुलींनी तसं वागलं पाहिजे, मुलीमध्ये हे संस्कार असले पाहिजे, ती नंतर दुसऱ्या घरी जाणार आहे. माझ्या वेळेस पण मी ते बघितलं. पण आजच्या काळात मुलांनाही तितकंच संरक्षण, तितकंच अटेन्शन आणि तितकंच प्रेम मिळण्याची गरज आहे. मुळात प्रेम ही प्रत्येक सजीवाची गरज आहे, प्रत्येक सजीवाची. त्यामुळे माझ्या संस्थेत जेव्हा मुलं मोठी होत असतात तेव्हा मी त्या मुलांकडे बघताना हा विचार करते की हा मुलगा उद्याचा कुटुंब प्रमुख असणार आहे. कारण आपल्याकडे
पितृसत्ता कुटुंब पद्धती ती तर नाही बदलणार. उद्या याच्या घराची डिसिजन हा घेणार आहे. म्हणजे हा मेंटली किंवा इमोशनली तितका स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे त्याचं. छोटे मोठे सणवार माझ्या संस्थेत सगळे सणवार साजरे होतात. 1 जानेवारीपासून 31 डिसेंबरपर्यंत आम्ही कुठलेही ट्रॅडिशनल सण सोडत नाही. आम्ही कुठलेही 15 ऑगस्ट 26 जानेवारी जे देशभक्तीपर आहेत ते सोडत नाही. कुठल्या जयंत्या सोडत नाही, काही सोडत नाही. सगळे सण. गणपतीसारखा जेव्हा उत्सव येतो, उत्सवच म्हणते मी तो 10 दिवसांचा, सगळं काही मुलं बघतात. म्हणजे गणपती निवडण्यापासून त्या गणपतीची नजर सरळ आहे का, जे असतं त्याची मान कशी आहे, त्याची बैठक कशी आहे, लोड टक्के जे घेतात ते कसे आहेत, प्रमाणबद्धता आहे की नाही, हे सगळं मी माझ्या मुलांना शिकवत असते. दहीहंडी सारखा सण किंवा छोटे मोठे सगळेच, दिवाळी, होळी, यामागचं कारण असं की जेव्हा ही आपलं स्वतःचं कुटुंब उभं करतील तेव्हा आधीच त्यांच्या स्मृतींमध्ये हा सगळा डाटा असणं गरजेचं आहे. त्यांना हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. कारण उद्या जेव्हा त्यांची मुलं म्हणतील की बाबा आपण गणपती आणूया का, तेव्हा त्याने त्याच्या मुलाला सांगितलं पाहिजे की गणपतीची नजर बघ आपल्याकडे बघते का, मान कशी आहे, टक्के लोड कसे आहेत, आरास कशी केली आहे, आरत्या कशा म्हणायच्या असतात, टाळ कसे वाजवायचे असतात. म्हणजे ते मूल सगळ्या दृष्टीने किती परिपूर्ण करता येईल यासाठी मीच नाही तर माझे सगळे कर्मचारी, माझं सगळं कुटुंब, ज्याला मी माई परिवार म्हणते, आम्ही सगळे प्रयत्न करत असतो. आणि जास्तीत जास्त आमचा ओढा हा आहे की मुलगी ज्या घरी जाईल ते घरही सुखी व्हावं आणि ज्या मुलाचं घर उभं होईल तेही आनंदी असावं. थँक्यू. म्हणजे तुम्हाला माईचा वारसा लाभलेला आहे, तो वारसा तुम्ही पुढे नेतही आहात आणि त्यांना वृद्धिंगतही करत आहात. शेवटचा प्रश्न आणि शेवटची विनंती अशी की माईवर केलेली मला माझी आई आणून द्या ही कविता ऐकायला आम्हाला आवडेल. सगळ्यात आधी आता जर शेवटाला आलोय तर मला तुमचे आभार मानायचे. म्हणजे ज्यांनी मला इथे बोलवलं, सन्मानाने माझा सन्मान केला, यासाठी. आणि अजून एक कारण त्यासाठी की याच ठिकाणी माझी आई येऊन गेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी माझी आई आधी येऊन गेली आहे त्या ठिकाणी जेव्हा मी जाते तेव्हा कुठेतरी मला ब्लेस्ड फिलिंग येतं की मी खूप नशीबवान आहे की मला त्याच जागेवर त्याच ठिकाणी जायला मिळते. सो तो आनंद तुम्ही लोकांनी मला दिला त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. मुळात मला आईवर जास्त लिहिता आलं नाही, लिहिलं पण तसं काही मनाला असं वाटलंच नाही की आपण आईवर लिहायला हवं किंवा काय. पण आई गेल्यानंतर जी रचना आली ती ही होती आणि माझी शेवटची रचना म्हणून मी तुमच्यासमोर ती सादर करते. बघा तुम्हाला आवडतीये का? की काय काय समजावून घेऊ तुम्हीच घ्या समजून मला, काय काय समजावून घेऊ तुम्हीच घ्या समजून मला, एका दिवसासाठी माझी आई द्या आणून मला, एका दिवसासाठी माझी आई द्या आणून मला, तीच ऊन होऊन बिलगते तीच सावली पांघरते, तीच ऊन होऊन बिलगते तीच सावली पांघरते, तीच आताशा रोज भेटते पाऊस पाण्यातून मला, तीच आताशा रोज भेटते पाऊस पाण्यातून मला, ती नाही हे माहीत असते म्हणून लावते कुलूप मी तिची रूम, ती नाही हे माहीत असते म्हणून लावते कुलूप मी, एक हाक मग ऐकू येते कशी काय आतून मला, एक हाक मग ऐकू येते कशी काय आतून मला, संकटावरी पाय रोवुनी उभी राहिल्यावर कळले, संकटावरी पाय रोवुनी उभी राहिल्यावर कळले, तूच घडवले आहे आई तुझ्याच साच्यातून मला, तूच घडवले आहे आई तुझ्याच साच्यातून मला. आणि त्यातला शेवटचा शेर असा होता की जशीच्या तशी आठवते, जशीच्या तशी आठवते पण असे वाटते कधी कधी, झलक जराशी तुझी दिसावी आता माझ्यातून मला, झलक जराशी तुझी दिसावी आता माझ्यातून मला, काय काय समजावून घेऊ तुम्हीच घ्या समजून मला, एका दिवसासाठी माझी आई द्या आणून मला.
धन्यवाद ताई, तुम्ही आमच्या कार्यक्रमाला याबद्दल आली त्याबद्दल खूप खूप आभार. तसेच आपल्या मुलाखतीचा समारोप मला पाडगावकर यांच्या कवितांवर करावा वाटतो. एकंदरीत ताईंचं आणि माईंचं जीवन बघितलं तर आपल्याला जाणवते की समाजातल्या प्रत्येक त्रासलेल्या माणसाला त्यांचं जीवन हे दीपस्तंभ आहे, प्रेरणास्रोत आहे. पाडगावकर म्हणतात असं की सलाम, जे रडतात त्यांना सलाम, जे लढतात त्यांना सलाम, ज्यांच्या रडण्यातून उद्याचे लढणे जन्माला येते त्यांना सलाम, ज्यांच्या मनात माणुसकीची धडधड आहे त्यांना सलाम, ज्यांच्या शब्दात सत्याची धार आहे त्यांना सलाम, जे गप बसून अन्याय सोसतात त्यांना नाही, पण जे अन्यायाविरुद्ध मूठ आवडतात त्यांना सलाम, स्वतःसाठी जगतात ते सर्वच जगतात, पण जे दुसऱ्यांच्या डोळ्यातील आसू पुसतात त्यांना सलाम, त्यांना सलाम.